म्हणून आपण पर्जन्य सूक्ताचं वाचन पठनही सुरू करावं, कारण आगामी काळात सर्वच शास्त्रांनी सांगितलं, ज्योतिषांनी सांगितलं, पाऊस अत्यंत अल्प पडणार आहे. हा धोक्याचा बावटा लावलेला आहे. त्या संदर्भात आपण आत्तापासून पर्जन्य सूक्ताचं जर वाचन केलं तर देशात आणि राज्यामध्ये सुवृष्टी होण्याचा संकल्प आपला सर्वांचा आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन हे तापमान कितपर्यंत आता वाढतंय या हवामान खात्याला सुद्धा सांगता येणार नाही. याला कारण मानवच आहे. मानव निर्मित ही जी संकट आहेत ती अजून अधिकाधिक गतिमान होत आहेत, वाढत आहेत. याला कारण म्हणजे भारतातल्या साऱ्या नद्या, साऱ्या जलदेवता, साऱ्या जलवाहिन्या, साऱ्या जीवनवाहिन्या मानवानं प्रदूषित केलेल्या आहेत. त्या नद्यांमध्ये कचरा टाकलेला जातोय, प्लॅस्टिक टाकलं जातंय, सांडपाणी सोडलं जातंय, त्या नद्यांमध्ये औद्योगिकरणाचं घाण पाणी सोडलं जातंय. मग त्या नद्या शाप देतील तर काय करतील? म्हणून हा मानव निर्मित हा सारा प्रकार आहे. याला निसर्ग निर्मित किंवा देव निर्मित म्हणता येणार नाही. तर ह्या साऱ्या गोष्टी मानव निर्मित आहेत. आपणाला स्वच्छ करणं अनिवार्य आहे. कितीतरी प्लॅस्टिक, कितीतरी निर्माल्य ते नगरपालिकेच्या स्वाधीन करतात. म्हणून असेच उपक्रम जर आपण गाव पातळीवर सेवेक तर त्याचा निश्चितपणे परिणाम भविष्य काळावर होईल, निसर्गावर होईल, सुवृष्टी होईल, बळीराजा सुखावेल, शेती चांगली पिकेल आणि पूर्ववत गतवैभव या देशाचं निश्चितपणे वाढेल अशी आपण अपेक्षा सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाच्या बहुविध विभागातून करायला हरकत नाही. म्हणून आपण पहिली साफसफाई हा विभाग आपल्यापासून आपण सुरुवात करावी. पूजनी तरच हात फिरे तिथे लक्ष्मी वसे ही म्हण खोटी नाही. म्हणून या पुण्यभूमीत गंगामाई वाहते. ती नुसतीच जलवाहिनी नाही, ती जीवनवाहिनी आहे. या वरुण राजाला ती आव्हान करत असते, जिथे जिथे गंगामाईच्या सेवा होतात तिथे तिथे सुवृष्टी होते. आणि तुम्ही बघा, जिथे जिथे ग्रामदैवतांच्या सेवा होत नाही तिथे तिथे तुम्ही या आठवड्यात बघितलं, झाडं उमळून पडली, अतिवृष्टी झाली, वादळ झालं, घरांची छप्पर पत्रे उडाले, शेतीची अतोनात नुकसान झाली. आणि ज्या गावामध्ये शेतकरी आपल्या ग्रामदैवतांचा सन्मान वेळोवेळी करतात किंवा क्षेत्रपाल दैवतांचा सन्मान वेळोवेळी करतात, तिथे वादळ त्रास देत नाही किंवा तिथे नुकसान होत नाही. हे आपण अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये बघितलेलं आहे. म्हणून आपला सेवेकरी वर्ग तसा सुज्ञ आहे. वादळ येऊ नये म्हणून तो ध्वज लावला आणि हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र वाचलं, मोजून 5 मिनिटात वादळ थांबतं. मग ज्या ज्या भागात वादळ होतं त्या त्या ठिकाणी सेवेकऱ्यांनी ही भूमिका जर बजावली तर मला वाटतं पुढचा अनर्थ टळेल. आमच्या सगळ्या भगिनींनी वेळोवेळी नद्यांवर जाऊन, पाणोथ्यावर जाऊन थोडीशी साफसफाई केली आणि ज्यावेळी पहिला पूर नद्यांना येतो त्यावेळी गंगामाईची ओटी भरून पूजन केलं, त्या नद्या वर्षभर तुम्हाला पाणी देतील. हा पूर्वापारचा अनुभव आहे. म्हणून या साऱ्या बाबी सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात पक्क्या केलेल्या आहेत. परंतु मुंबईला त्या बऱ्याच वर्ष असताना समुद्र खवळायचा,
सुनामी सारखी परिस्थिती व्हायची. त्यावेळी मुंबई आणि उपनगरातल्या शेकडो भगिनी त्यांच्याबरोबर जाऊन समुद्राचं पूजन करायच्या. त्यात थोडा दहीभात टाकून, नारळ अर्पण करून, विनंती करून काही मिनिटामध्ये समुद्र शांत व्हायचा. याला काय म्हणावं? म्हणून पुढील जे अनर्थ निसर्ग निर्मित आहेत ते थांबवण्याचं काम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात जे सेवेकरी कटिबद्ध आहेत त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे. म्हणून आपणही मागची पानं जर चालली तर निश्चितपणे या सर्व बाबींवर, भूकंप असेल, सुनामी असेल, अतिवृष्टी असेल, अनावृष्टी असेल, निसर्गातल्या काही घडणाऱ्या घडामोडी असतील, यावर मात करता येते. अशी माहिती सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये निवेदित केलेली आहे. तिचा आपण पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार करावा, त्याचं पुन्हा पुन्हा जागरण करावं, ती पानं आपण सतत चाळावी, हे कळकळीचं आव्हान आहे.